महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरळी विधानसभेमध्ये खास करून राज ठाकरेंकडून विजन वरळी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे। या विजन वरळीची तयारी आता सुरू झालेली आहे आणि राज ठाकरे ज्या मतदारसंघाचे आदित्य ठाकरे हे आमदार आहेत त्याच विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप देशपांडे यांनी एक विजन वरळी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये राज ठाकरे विजन वरळीचं काय म्हणणार या संदर्भात लोकांना उत्सुकता आहे। नेमका हा कार्यक्रम आहे तरी कसा, यामध्ये काय पाहायला मिळणार आहे आणि मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे ही जी लढाई होणार आहे त्यामध्ये नेमकं काय निकाल लागेल हे विधानसभेलाच कळेल, परंतु तत्पूर्वी मात्र या दोघांमध्ये जुंपलेली पाहायला मिळते। संदीपजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। काय आहे नेमकं विजन वरळी? नाही, असं आहे की आपल्याला माहीत असेल तर गेले सातत्याने 3 महिने आम्ही घरोघरी फिरतोय, वरळीमध्ये लोकांना भेटतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय। मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला या प्रकारचं एक कॅम्पेन आम्ही केलं। त्यामध्ये अनेक लोकांनी अनेक समस्या मांडल्या, तक्रारी दिल्या। या सगळ्यावर एक थोडासा रिसर्च करून, अभ्यास करून की या तक्रारींचं, या समस्यांचं काय सोल्युशन असू शकतं, अशा पद्धतीचा एक अभ्यास तयार करून तो या विजन वरळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय। याचं स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे राज ठाकरे तर विजन मांडतीलच, पण पुढे काय 2 दिवसाचा कार्यक्रम? यामध्ये ज्या समस्या आहेत त्या 2-2, 3-3 समस्यांचा आम्ही क्लस्टर तयार केलं आहे। त्या क्लस्टरमध्ये आत्ता काय समस्या आहेत, त्याची प्रॉबेबल सोल्युशन्स काय असू शकतात हे त्या डिस्प्लेजमध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही, मला असं वाटतं ते प्रत्यक्ष बघणं जास्त गरजेचं आहे, त्याच्यात तुम्हाला दिसेल। प्लस एक इंटरॅक्शन सेक्शन असेल ज्याच्यामध्ये लोकांना अजून काही, त्याच्यामध्ये असं आहे आम्ही अजिबात मानत नाही की सगळं परिपूर्ण आहे किंवा संपूर्ण परफेक्ट आहे, ह्याच्यामध्येही सुधारणांचा वाव आहे। त्या सुधारणा काय झाल्या पाहिजे, सूचना काही असतील, लोकांच्या अजून काही समस्या असतील त्यासुद्धा मांडण्यासाठी एक वेगळं सेक्शन आम्ही इथे तयार करतोय। अशा पद्धतीचं हे विजन वरळीचं स्वरूप आहे। संतोषजी, आदित्य ठाकरे या विभागाचे आमदार आहेत, त्यांनी देखील A+चं विजन आधी लोकांना दाखवलं होतं, आता तुम्ही देखील विजन दाखवता आहेत, त्यामुळे ह्या विजनमध्ये बघायचं कसं? कसं आहे की ह्या पक्षाची, आमच्या पक्षाची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना जी एक सन्मान्य राष्ट्रपतींच्या डोक्यामध्ये काय तर विजन ठेवूनच आहे ना, विकासाचं, महाराष्ट्राचं विजन ठेवूनच त्यांनी स्थापना केली होती आणि त्या पद्धतीने ते चाललेत। आणि त्यांनी ती ब्ल्यूप्रिंट पण काढली होती जी त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी समस्या मांडलेल्या होत्या, त्याच्यावर निवारण मांडलेलं होतं सगळं खूप छान, ज्यांनी खूप लोकांनी त्याचं कौतुक पण केलं त्या विजनचं। त्याचप्रमाणे वरळीमध्ये ज्याप्रमाणे संदीपजी घरोघरी फिरतायत आणि घरोघरी फिरल्यानंतर ज्या समस्या वरळी विधानसभेमध्ये लोकांना भेडसावत आहेत त्या समस्यांचं निवारण करण्याकरता हे विजन वरळी म्हणून एक कार्यक्रम, आगळा वेगळा कार्यक्रम, मला वाटतं असं कोणीच केला नसेल, हा प्रथमच वरळी विधानसभेमध्ये होणार आहे। संदीपजी, एक शेवटचा प्रश्न जाता तर A+ वरळी की विजन वरळी, लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? तर माझं म्हणणं आहे की ह्याच्यात मी तर म्हणेन की सगळ्या लोकांनी आपला कुठला पक्ष आहे याचा अभिनिवेश बाजूला ठेवून वरळीच्या विकासासाठी काही सूचना असतील, काही गोष्टी सांगायच्या असतील, काही सजेशन असतील तर ते सगळ्यांनी यावं। आम्ही तर सर्व पक्षीय लोकांना बोलवतो, याच्यामध्ये कुठलाही पक्षीय भेदभाव नाही, कारण शेवट हा विषय लोकांच्या विकासाचा आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांना बोलवणार आहोत आणि सगळ्यांनी इथे यावं। अनेक आमदारांना आमंत्रण देणार? हो, देऊ ना, त्यांनाही आमंत्रण देऊ, सगळ्यांना, मी सर्व पक्षीय लोकांना आमंत्रण देणार आणि सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत आणि सगळ्यांनी इथे यावं। खूप धन्यवाद। कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।